नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सहकार विषयामध्ये पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी सहकारी संस्थेचं संघटन हे प्रकरणाचं नाव आहे. सुरुवातीला आपण सहकारी संस्थेचे संघटन रचना ही अभ्यासली, त्याची डायग्रॅम पहिल्या दुसऱ्या लेक्चरला आपण दाखवली. आता त्या व्यवस्थापन संघटन रचनेमध्ये पहिला घटक अभ्यासला, तो म्हणजे सभासद. सभासदाविषयी सर्व माहिती आपण पहिल्या घटकामध्ये अभ्यासली. त्यानंतर दुसरा घटक जो आपण अभ्यासतोय, मागील लेक्चरला पण अभ्यासला, आत्तासुद्धा अभ्यासणार आहे. त्यामध्ये दुसरा घटक आहे व्यवस्थापन समिती. व्यवस्थापन समिती म्हणजेच अधिकारी वर्ग किंवा कार्यकारी समिती. त्यामध्ये कोण येतं? सभासदांमधूनच संस्थेच्या कामकाजासाठी काही निवडक व्यक्तींची मतदान घेऊन निवड केली जाते. त्यांना म्हणायचं व्यवस्थापन समिती. संस्थेचं कामकाज बघण्यासाठी सभासदांमधूनच काही सभासद हे काम करतात. ते सगळं एकत्रित त्यांना आपण व्यवस्थापन समिती असं म्हणतो. मग ही व्यवस्थापन समितीमध्ये येणारे जे सभासद आहेत, त्या सभासदांनाच आपण प्रतिनिधी म्हणतो. आणि तेच प्रतिनिधी या ठिकाणी त्यांना एकत्रितरित्या आपण संचालक असं म्हणतो. आता व्यवस्थापन समितीचे मागील लेक्चरला आपण व्यवस्थापन समितीचा अर्थ, व्याख्या पाहिली आणि व्यवस्थापन समितीची कार्ये अभ्यासली. एकूण 10 कार्ये आपण मागील लेक्चरला अभ्यासली. आता पुढचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत, व्यवस्थापन समितीचे अधिकार. कारण खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समितीला दैनंदिन काम करत असताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांचा वापर करून सभासदांमधले प्रतिनिधी, त्यांनाच आपण संचालक म्हणतो, आणि तो संचालकांचा एकत्रितरित्या समूह व्यवस्थापन समितीमध्ये येतो. तर या ठिकाणी त्या संचालक मंडळांना वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. तर ते अधिकार आज आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा या ठिकाणी अगोदर पहिला अधिकार बघा, सभासदांबाबतचे अधिकार. म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये काम करणारे जे सभासद आहेत ते काय करतात? सभासदांबाबत म्हणजे सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, भाग भांडवल हस्तांतरित करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदांकडून शेअर्सची रक्कम जमा करून घेणे, आणि एखाद्या सभासदाने राजीनामा दिला तर त्याचा राजीनामासुद्धा या ठिकाणी मंजूर करून पुढील कारवाईसाठी पाठवणं, हे सर्व अधिकार संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीला आहे. आणि त्याशिवाय एखाद्या सभासदाने शिस्तभंग केली, शिस्तीचे पालन केले नाही तर त्यालाही काढून टाकण्याचा अधिकार या ठिकाणी व्यवस्थापन समितीला दिलेला आहे. हा झाला पहिला अधिकार, सभासदांबाबतचे अधिकार. या ठिकाणी आता दुसऱ्या पॉईंट आहे सेवक वर्गांची नियुक्ती. तो पण अधिकार संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीला दिलेला आहे. आवश्यक सेवक वर्गांची निवड करणे, त्यांची नेमणूक करणे, कामावरून या ठिकाणी जर का जास्त संख्या झाली असेल तर त्यांचे वेतन ठरवणे, कामावरून एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार त्यांना दिलेला आहे. बढती, त्यांना प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामे वाटून देणे आणि त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचे सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत. म्हणजे येण्या जाण्याची वेळ वगैरे, त्यांच्या सेवा शर्ती, हे सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत. तिसरा अधिकार आहे निधी उभारणे. म्हणजे सहकारी संस्थेच्या आवश्यकतेनुसार निधींची उभारणी करणे, फंड्स गोळा करणे, वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे व त्यासाठी करारपत्र तयार करून घेण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेले आहेत. एकंदरीत निधी म्हणजे पैसे या ठिकाणी फंडिंग करून ठेवणे. चौथा अधिकार आहे मालमत्ता खरेदी. व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेसाठी जागा खरेदी करणे, इमारत बांधणे, फर्निचर
आवश्यक असणारी मालमत्तासुद्धा खरेदी करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला दिलेला आहे. आता 5वा अधिकार आहे इतर अधिकार. म्हणजे सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशेब पुस्तके पाहण्याचा, तसेच हिशोब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानंतर व वार्षिक हिशोब पत्रके तयार करून घेणे व त्यास मंजुरी देणे, तसेच संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा व उपसमिती नियुक्त करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. इतरही काही अधिकार त्यांना दिलेले आहेत. संस्थेच्या नोंदी संदर्भात असतील, इतर कामाच्या संदर्भात असतील, तर हेही अधिकार या ठिकाणी व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहेत. म्हणजे पहिला अधिकार बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर व्यवस्थित सभासदांबाबतचे अधिकार. पहिला अधिकार आहे सभासदांबाबतचा. दुसरा अधिकार आहे सेवक वर्गांची नियुक्ती. तिसरा अधिकार आहे निधी उभारणे. चौथा अधिकार आहे मालमत्ता खरेदी. आणि 5वा अधिकार आहे इतर अधिकार. अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीला एकूण 5 अधिकार देण्यात आलेले आहेत. आता आपण व्यवस्थापन समितीची कार्य अभ्यासली, व्यवस्थापन समितीचे अधिकार अभ्यासले. आता त्याच्याच पुढचा घटक, जसे अधिकार दिलेले आहेत व्यवस्थापन समितीला, त्याच पद्धतीने व्यवस्थापन समितीवरती काही जबाबदाऱ्यासुद्धा सोपवलेल्या आहेत. कारण एका बाजूला अधिकार तर दुसऱ्या बाजूला जबाबदारी असते. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. म्हणजे सभासद या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून काम करत असला, त्याला विशिष्ट अधिकार दिलेले असले तरी पण जबाबदाऱ्यासुद्धा त्यांच्यावरती या ठिकाणी दिलेल्या असतात. त्यांनी त्या व्यवस्थितरित्या पार पाडल्या तर खऱ्या अर्थानं संस्था आपली अतिशय फायद्यामध्ये व्यवस्थितरित्या चालू शकते आणि सर्व सभासदांचं कल्याण करता येऊ शकतं. मग बघा, आता व्यवस्थापन समितीच्या काही जबाबदाऱ्या आहेत. या ठिकाणी व्यवस्थापन समितीने जे काय आपले प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्या प्रतिनिधींना जबाबदाऱ्या म्हणजे पहिली आहे संस्थेविषयी विश्वासाने काम करणे, एकनिष्ठपणे काम करणे. संस्थेला नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीने या ठिकाणी ते नुकसानीस जबाबदार धरलं जातं. त्यामुळं व्यवस्थापन समितीने संस्थेच्या फायद्याच्या आणि प्रामाणिकपणे काम करण्याचं काम हे व्यवस्थापन समितीचं असतं. ही पहिली जबाबदारी आहे. आता बघा, व्यवस्थापन समितीच्या एकूण 9-10 जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. पहिली जबाबदारी बघा, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत सहकारी कायद्याने निश्चित केलेल्या सर्व नमुन्यामध्ये या ठिकाणी काम करण्यास तयार असल्याचे बंद पत्र दिले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन समिती सदस्य ते आपले सभासदच असतात, त्यांनी 15 दिवसाच्या आत बंदपत्र देणं गरजेचं आहे. दुसरी जबाबदारी आहे या ठिकाणी निस्वार्थ व प्रामाणिक कार्य करणं गरजेचं आहे. तिसरी जबाबदारी आहे वार्षिक सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीवर देण्यात आलेली आहे. चौथी महत्त्वाची जबाबदारी सर्व निर्णय विचारपूर्वक व पुरेशी चर्चा करूनच घेणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या कोणत्याही घटकाविषयी गोष्टीविषयी निर्णय घ्यायचा झाला असेल तर तो निर्णय घेताना सर्व बाजूने विचार करूनच निर्णय घेणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याचा असू द्या, सभासदाचा असू द्या, संस्थेचा असू द्या किंवा इतर कायदेशीर निर्णय असू द्या, पूर्ण विचार करूनच घेणं गरजेचं आहे. ते सर्वांबरोबर चर्चा करूनच ते निर्णय घेण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. आता 5वा या ठिकाणी जबाबदारी आहे संस्थेचे भांडवल व निधींची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्येच करणं अपेक्षित आहे. म्हणजे सहकारी संस्थेच्या एकूण उत्पन्न जे काय आहे, एकूण मालमत्ता आहे, ती ज्या ठिकाणी जास्त फायदा होणार आहेत अशाच ठिकाणी गुंतवणं अपेक्षित आहे आणि योग्य योजनांमध्येच त्यांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. 6वी जबाबदारी आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे. म्हणजे आर्थिक वर्ष 30 सप्टेंबर नंतर 6 महिन्याच्या आत हिशोबपत्रक व्यवस्थित निबंधकास सादर करणे. त्यामध्ये वैधानिक लेखापरीक्षण अहवाल म्हणजे हिशोब निबंधकाचा ऑडिटरचा अहवाल व दोष दुरुस्ती अहवालसुद्धा
या ठिकाणी वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणं अपेक्षित आहे. म्हणजे जे काय अहवाल असतील वार्षिक सभेचे किंवा काय इतर कागदपत्र ती 6 महिन्याच्या आत सभा झाल्यापासून या ठिकाणी निबंधकास पाठवणं ती महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. 7वी जबाबदारी आहे सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादीचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. म्हणजे सहकारी संस्थेची मालमत्ता ही फक्त संस्थेच्या कामासाठीच वापरण्याची महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे. प्रायव्हेट कामासाठी इतर कामासाठी सहकारी संस्थेचं वाहन किंवा या ठिकाणी इमारत वापरू नये, फर्निचर वापरू नये. संस्थेच्या कामासाठीच त्याचा वापर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 8वी जबाबदारी आहे सहकारी संस्थेने सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक स्थितीविषयी सत्य व वास्तव माहिती पुरवणे. बऱ्याच सहकारी संस्थांमध्ये पुरेशी माहिती, वास्तवरित्या माहिती लपवली जाते आणि अयोग्य माहिती पुढं आणली जाते. त्याचा तोटा संस्थेतल्या सभासदांना सहन करावा लागतो. म्हणून जी काय आपल्या सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती आहे तिचं वास्तवरित्या सभासदांपुढं वार्षिक सभेमध्ये मांडणं अपेक्षित आहे. त्यानंतर 9वी जबाबदारी आहे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिन्याच्या आधी आपला कार्यकाळ कळवणे अपेक्षित आहे. व्यवस्थापन समितीने 6 महिन्यांच्या अगोदर दर 5 वर्षानंतर संचालक मंडळांची नियुक्ती केली जाते. त्याच्या अगोदर 4 वर्ष झाल्यानंतर 6 महिने पुढचं जे लास्टचं 5वं इयर आहे त्याच्यामध्ये 6 महिने अगोदरच संचालक मंडळाने आपलं जो काय अहवाल आहे तो राज्य सहकार निवडणूक आयोगाला पाठवणं बंधनकारक आहे. आणि 10वं आहे समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेले कोणतेही नैमित्तिकरित्या पदांबाबत असे पद रिक्त झाल्यापासून ते या ठिकाणी लवकरात लवकर भरणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याची जागा झाली असेल किंवा संचालक मंडळ किंवा प्रतिनिधींची जागा झाली असेल तर ती लवकरात लवकर जागा भरून या ठिकाणी संस्थेचं कामकाज योग्यरित्या व पारदर्शकरित्या पार पाडण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची आहे किंवा संचालक मंडळाची आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी व्यवस्थापन समितीचे अधिकार एकूण 5 अभ्यासले आणि क आकडा अभ्यासला. ब मध्ये व्यवस्थापन समितीचे अधिकार अभ्यासले. क आकडा अभ्यासला आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अधिकार 5 दिलेले आहेत परंतु जबाबदाऱ्या जास्त दिलेल्या आहेत. 9-10 जबाबदाऱ्या आहेत. त्या व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी नोट्स काढायच्या आहेत. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या नोट्स मिळतील किंवा तुम्ही या ठिकाणी त्या सहकारच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत. कारण परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जातो, ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदाऱ्या लिहा. अर्थ, अधिकार, जबाबदाऱ्या विचारल्या जातील किंवा टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. त्यालासुद्धा 5 मार्कसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यवस्थापन समितीचे अधिकार किंवा व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या अशा पद्धतीने हे दोन्ही प्रश्न ब आणि क हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. व्यवस्थापन समितीचे आत्तापर्यंत आपण कार्य अभ्यासली, एकूण 10 कार्य होती. त्यानंतर अधिकार 5 अधिकाराचे पॉईंट अभ्यासले आणि नंतर व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या एकूण 10 जबाबदाऱ्या या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. ठीक आहे. राहिलेला घटक आपण पहिल्याच प्रकरणातला पुढीलच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तुम्ही या ठिकाणी झालेल्या घटकांच्या व्यवस्थितरित्या सहकारच्या वहीमध्ये नोट्स काढणं अपेक्षित आहे आणि काही शंका असतील तर बिनधास्त तुम्ही या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये किंवा या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकताय. ठीक आहे. थँक्यू. राहिलेला घटक आपण नेक्स्ट लेक्चरला, पुढील लेक्चरला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. धन्यवाद.